बाबा लागते लाज वाटते बाबा लागते बाबा नापास झालास कार्टे बाबा लागते बाबा नापास झालास बाबा लागते बाबा खबरदार बाबा बोललास सर सॉरी जाण्या लागते जाण्या बापाला बापाला जाण्या बोलतोय सॉरी बाबा सॉरी तुम्हीच तर बोलत ना की बाबा बोलू नको म्हणून नाही मग मी तुझा बाप नंतर आहे काय तुम्ही माझा बाप नंतर आहे हा माझा आधीचा बाप कोण होता अरे बाप नंतर आहे म्हणजे मी आधी तुझा मास्तर आहे बाप नंतर आहे कळलं हो सॉरी सॉरी मास्तर बाबा नका ना मास्तर बाबा तुम्ही तर बोलात आधी मास्तर आहे नंतर बाबा आहे हे नको गौरव नापास झालास लाज वाटते नापास झालास अरे त्या नित्यासोबत तुझी स्पर्धा होती आता तो पहिला येईल नित्या पण नापास झालाय नित्या पण नापास झाला आणि पम्या पम्या पण नापास आशू अर ते तर लय घाण नापास झालंय म्हणजे मायनस मध्ये नापास झाले मायनस मध्ये त्याच्या बापाने त्याला टक्कल करू करू मारलंय एवढं नापास झाले घाण म्हणजे तुम्ही सगळे नापास सगळे गँग नापास सगळे हसतोयस काय सगळे नापास सगळे नापास बाबा पण आपली बबली काय सांगतोयस बबलीचं काय फिल्मी बबली आयुष्यात फिल्म शो काय ठेवलंय तिच्या बोर्डात 3दा नापास झालेस अरे पण तुम्ही नापास झाला बाबा जाऊ दे ना बाबा काय बाबा वस्तारा गौरव तू माझं तोंड जा चालतो इकडून तोंड काळं कर आ अजून काळं कर चालतो चालतो नाही इकडं अरे देवा म्हणजे माझ्या क्लास मधले सगळे नापास झाले माझ्या क्लासचा रिझल्ट 0% लागला लाज वाटते नापास झाले नाचतेस लाज वाटते अगं आपल्या क्लासचा रिझल्ट 0% लागला मास्तर तुमचा माझ्यावर विश्वास होता की ही पोर नापास होणार आणि माझी तिघं पोरं पास होणार पण मास्तर मी तुमचा सबूत खोटा ठरवला म्हणजे बोले तो मास्तर असताना मी पास झाले तुमचं लक्ष नसताना बोले तो मास्तर आपण पुल टू टॉप आलाय ना बॉस म्हणून मी ठरवलंय की मी तुमची तुमच्या दारातनच मिरवणूक काढणार आहे बबली ऐक माझं बबली ऐक बबली नाही बबली बबली नाही बबली नाही बबली ऐक बबली माझं ऐक फिरकी घ्या फिरकी मी घेतो पण माझं ऐक हे बबली ऐक ना पण माझं ऐक मी घेतो तू पास झालीस हे शक्यच नाहीये पेपर रिचेकिंगला टाक वाढलेले 2-3% बरोबर कमी होऊन नापास होशील सर मी काठावर पास झाले नाही सर मी 88% मिळून पास झाले हाय हाय किती 88% मिळून पास झाले हाय हाय किती 8वर 4 किती होतात 88 8वर 4 तुला माहिती नाही तू पास झालीस पॉसिबल नाहीये नाही पॉसिबल विश्वास बसत नाही माझ्याकडे रिजोर्ट आहे योग्य माझा रिजोर्ट अगं रिझल्ट आणि हॉल तिकीट मधला फरक कळत नाही तुला अरे पास झाली आहेस हॉल तिकीट आहे रिझल्ट कुठे आहे हाय माझ्याकडे रिजोर्ट हाय रिजोर्ट आगे चले मेरे मौत के तमाशे देखने ए देख ये मेरा रिजल्ट है और ये मेरा हॉल टिकट है देख देख जाड़िया देख अभी बता इसमें से मेरा रिजल्ट कौन सा है और मेरा हॉल टिकट कौन सा है देख 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 साले
ते उचल आणि नीट कर आधी. आधी उचल आणि नीट कर. उचल उचल ते. रिजोट. हा रिजोट. हे हाल तिकीट. अरे देवा, अरे हिला खरंच 88% आहे. बोलले होते की नाही मी 8 वर 88 आहेत म्हणून. नाही, हे बहुत नाइंसाफ आहे. मी कुठे करतोय? नाही पता तुला. माझं ऐक, मला सांग हे कसं काय घडलं? काय आहे माझं सायन लई टोरॉंग आहे. मला गेल्या फिल्म मध्ये 112 मार्क होते सायन मध्ये. किती होते? 112. 112 नव्हते ग, अर्धा मार्क होता तो. ते असं ते बघा, इथं एक होता, इथं एक होता, तर 2 होते. 1-1-2 नव्हते ते, 1/2 होते. त्याला तू 112 समजते. आणि मुला पेपरच 100 मार्कांचा होता, तुला 112 कसं मिळतील? कशी मिळतील? आणि तो जो अर्धा मार्क मिळाला ना, तो पण ऑब्जेक्टिव्हला मिळाला. पास कशी झालीस ते सांग. ते काय आहे ना, तुमचं आणि माझं काही ट्युनिंग जमाना झाल्या. ट्युनिंग जमाना झाल्या तर ते माझं गौऱ्याबरोबर लई भारी ट्युनिंग आहे बघा. गौऱ्या बरोबर लई भारी ट्युनिंग आहे. तर ठीक आहे, पुढची स्किट त्याच्यावरच कर. नको नको नको, एवढी मोठी रिस्क आणि कोण घेतय तवा. आत्ता पुरतं त्याला पंच पुरतं घे. गौऱ्या हित ये, हित गौऱ्या. ते आपल्या पिरिया वॉरीवरचं आहे की नाही, ते हसणे करून दाखवायचे. करतो की. दावशील ना? हा करतो की. येऊ बरा. गुरुनान बाबांना वंदन करू. यायला ये इकडे, इकडे ये. गुरुनान बाबांना वंदन कर. गप उभा राहा आणि करून दाखव. हा. गौऱ्या, गोळी लागल्यावर मागे उडायचं रे, पुढे नाही. हा तुझ्या टायमिंगचा लोचा आहे. डोक्यात जे टायमिंग आहे ना, त्याच्या कम्प्लीट उलटा इथं कर. कळलं? ए टफी हाड. हे समजा असं झालं, मी तुमच्या वर्गातल्या एका पोराला हे असं असं करून लय तुम्हाला सांगते, पार समद्यांचे टांगा पलटे घोड्या फरार झाल्या. ती समदे माझ्यावर पार वाद झालेत. मग आता कसं झालंय, मी झाल्या प्रिय वॉरियर आणि समधी तुमच्या क्लास मधली पोरं माझ्या प्रेमाच्या वॉरियर. कसं आहे मास्तर, त्यासनी मी सांगितलं, तुम्ही मला पास करा, मी तुम्हाला पास करन माझ्या प्रेमा खातर. अहो कसं आहे, ते पोर आहेत का नाही, हे मी असं बोलल्यावर पार खल्लास झाली. म्हणजे माझ्या माग लागली हो. माझा अभ्यास घ्यायला पार माझ्या समोर डोकं फोड केली. पण त्यासनी का नाही, ह्या बाईच्या डोक्यात काहीच शिरत नाही. मग त्या पोरांनी निर्णय घेतला, आपण जायचं परीक्षेच्या सेंटरवर. हे चौघांनी 4 खिडक्या वाटून घेतल्या आणि मी अशी मध्ये पेपर सोडवाय. हे पुरू 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 मला कॉप्या पोरांनी पुरवल्यात. म्हणजे तू कॉपी करून पास झालीस? माझं कोंबडा सुपरवायझरने तुला पकडलं नाही? कोण सुपरवायझर? कोण सुपरवायझर गे कोण असतंय ते? पहिल्यांदा ऐकलं की काय बोलतेस? सुपरवायझर ते असतात ना सेंटरला. लक्ष ते झेरॉक्स वाले होय. हा, त्या प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स वाटत फिरत होते. झेरॉक्स वाले नसतात, ते पण शिक्षक आहेत. ते पण आहेत होय. आणि ते झेरॉक्स काढलेले नसतात, ते शासनाने पाठवलेले असतात प्रिंट आउट. कळलं? असं होय. त्याने पकडलं नाही तुला कॉपी करताना? ते कसलं पकडते हो? त्याचं तर म्हणजे मी नुसतं असं केलं तर ते असं तिघड मागा खेचायच्या आत तिकडे गेलं ते वेणू. पार गेलं, पार खाल्ला झालं, पार कचाकडेच निघालं होते. नंतर तर त्यानेच मला कॉप्या पुरवल्यात. आणि नंतर तर ही खिडकीतली पोरं माझ्या बेंचवर आणि मास्तरला जाऊन बसतो खिडकीत. कोणी येते की नाही बघा. म्हणजे माझी पोरं तुला कॉप्या पुरवायला त्यांच्या परीक्षेला गेले, फेल झाले. माझा मुलगा गौऱ्या पण. त्याच तर काय नाव पण काढू नका सर. पोरग लय होतो झाले बाबा, लय लट्टू झाले माझ्या. मग झाकण घालून ठेवा, कवा बी गॅसवर सांडते. मग काय झालंय, ते तर माझ्यावर एवढं लट्टू झालंय, समजा उत्तर पत्रिका टॅना करून सोडवलेत त्यांनी. मग
लय पोर घाया माझं. त्या घायाच्या तर वाढलेली आया कशी कापून टाकतो ती बघा. असं आहे कापण्यावर ना आठवलं काय? तुम्ही काहीतरी बोलला होतात का बबली पास झाली तर मी माझी मुच्च कापून टाकीन. माझी मग आता मी पास झाले. अगं नाही, बबली, मी असंच बोललेलं. कुकुया गौऱ्या ये इथं. ऐक ना बबले, अगं मी असंच बोललेलं आहे. नाही नाही सबूत देऊ का तुम्ही. मग आता तुम्हाला पाळावं लागेल. साल्या म्हणून वस्त्र घेऊन आलास तू. हो बाबा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. उम्म्वा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या ऐक माझा बाप आहे. गौऱ्या माझा ऐक. वा. नमस्कार चौगुले. सॉरी आम्ही सुभेदार. अहो मी सांगतोय मी चौगुले. मी येतोय तुमच्या घरात. अहो मग दारातून या ना भिंतीतून कशाला येत आहे. वा 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 वा. ए शाण्या नको तिथे टॅलेंट टाकू नको ना. आणि हा असा आवाज आमच्या डोरबेलचा नाहीये. आमच्या डोरबेलचा आवाज करायला हा म्हणून तिथे ठेवलाय. हा जगात सगळं आपल्यालाच जमतं या आविर्भावात राहू नकोस. ते समोर बसलेत ना ते व्यवसाय म्हणून तुझं कौतुक करतात त्याच्यावर जाऊ नकोस तू. मैं तो मजाक कर रहा था. अगं बाई कोण आलं काय माहिती. बाई ग भर दुपारी मी घरात एकटीच आणि माझं हे मादक सौंदर्य. माझं मादक सौंदर्य बघून त्याला भोवळ वगैरे काय कुठलं माझं सौंदर्य बघ ना, हे बघ. आणि कुणाला भोवळ येणार आहे. तुला. तुम्ही कोणावर बसलात तर त्याला भोवळ येईल. अगं बाई कोण आलं अरे काय झालं ना, चल ना यार. या 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 नमस्कार. तुम्ही आलात ना माझ्याकडे. या हो, या 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 मी मखरवाला. अय्या हो. हो बरं झालं बाई आलात. मी किती वेळ तुमची वाट बघते. बरं झालं बाई आलात तुम्ही. येस येस. या या या, वहिनी या. तुम्हाला एरंडल तेल फ्रेंडली काहीतरी हवं होतं ना मखर वगैरे. एरंडेल नाही 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 एन्व्हायरमेंटल फ्रेंडली मखर हवाय मला. अच्छा अच्छा मी सॉरी माझा जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. नाही 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 काही हरकत हो, करू हो. काही हरकत घेऊ नका. कसं आहे आमच्याकडे ना गणपती असतात हा. दरवर्षी बरं का. आमच्या सोसायटीमध्ये ना दरवर्षी हा. याही वर्षी तेच ठरले. हा. म्हणजे याही वर्षी घरगुती इको फ्रेंडली मखर स्पर्धा आयोजित केलेली. वा वा व्हेरी गुड. 10 वर्ष सातत्यानं ती स्पर्धा हा. जिंकण्याचा प्रयत्न करते. एकदाही चान्स लागला नाही. का हो? एकदाही नाही हो. दरवर्षी ती मेली लतिका लुकतुकेनं पहिल्या मजल्यावरची ती स्पर्धा जिंकते. आणि मग माझ्या जीवाची गोलमेज होते. काय काय होते गोलमेज? नाही घालमेल हा. जवळ वाटेल ते. जवळ माझ्या जीवाची घालमेल होतं. मला ना अजिबात सहन होत नाही. दरवर्षी ती स्पर्धा जिंकते. यावर्षी काही झालं तर मी स्पर्धा जिंकणार. शाबास. मलाच मखर आहे बघा. मला काहीतरी वेगळा मखर बनवायचा. हो. तुम्ही बनवू शकाल. वहिनी तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल हो. अतिशय वेगळं करण्याची हो, गरज हो, आहे. हो. अतिशय वेगळं करण्याची गरज बरोबर आहे. तुम्हाला. मला मी कायमच वेगळं करते. हो. मी नेहमीच वेगळं करते. म्हणजे माझा जन्मच वेगळं करण्यासाठी झालेला आहे. क्या बात आहे. कायम वेगळं म्हणून ते इथे आहे बघा वेगळं. कायम वेगळं. म्हणजे हो. आता तुम्हाला सांगते फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी काय वेगळं केलं होतं काय माहिती? काय 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 अरे पीसीओ झाले होते. टेलिफोन बूथ असाल पिसिओ नसाल तुम्ही. नाही, नाही. तो भिंतीवरचा असतो ना पीसीओ असं त्याचा फोन उचलला झालं. काय सांगताय? आणि त्याची वायर पण होती खाली खाली माहिती दे, असं दे. हे बघा एवढी लांब नाही ना. एवढीच असते ना अशी. हा, हा. बरं. आणि ना परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा रुपया गिळला होता असा. अहो काय सांगताय काय तुम्ही? हो मग तुम्हाला सांगते आजही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो. ऐकायचंय बघा. हा.
अरे कमाल आहे यार हे. पण ते काढा ते पोटातून नाणं बरोबर नाही असं काढा ते. नाही असू दे माझं फिक्स डिपॉझिट आहे. 1 रुपयाचं कसलं फिक्स डिपॉझिट? 1 रुपयाचं असतं का वहिनी? काढा होते बरं नाही. असू दे हल्ली काही रुपयाला भाव नाही. असू दे इथेच आहे तर वेगळं काहीतरी करायचं आपल्याला वेगळं. हा वेगळं करायचं. डोंट टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला सांगा तुमच्या घरी गणपती किती दिवस येतो? अरे 1.5 दिवस. उत्तम. वहिनी तुम्हाला सांगू का 1.5 दिवस म्हणजे उत्तम असतो. लोक उगाच ना शो ऑफ करण्यासाठी 5-5 दिवस वगैरे मला नाही आवडत. पण या वर्षी ना मला असं वाटतं बरं बघा 5 दिवसाचा गणपती ठेवावा. उत्तम असतो 5 दिवसाचा. 1.5 दिवसाचं काय ना ते 2 मिनिट्स नूडल वाटतो. आला काय आणि गेला काय. 5 दिवस म्हणजे आला बाबा राहिला व्यवस्थित असतो 5 दिवसाचा. पण आमचे हे काय म्हणतात माहितीये का 7 दिवस ठेवावा. चांगला असतो 7 दिवस. चांगला वाईट नसतो 7 दिवस. हे 5 दिवस कसा 5 कण संपतात. 7 म्हणजे कसा गणपती 7 देतोय बाबा. 7 देतोय 7 दिवस असं होतं ना ते. पण मग आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की बाबा 10 दिवस काय ते ठरवा ना. माझी मतं किती वेळा बदलायची मी. चिडू नका ना. 10 दिवस आमचं फायनली ठरलंय 10 दिवस गणपती बसवायचा. ओके आता तर घरातल्या ज्या हे काय इश्यू काय बाई बाई दिसली की लगेच नाही जुजबी वस्तू आहेत. ते जुजबी म्हणतात थोडं तसं झालं. जुजबी वस्तू ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तम असं मखर तयार करायचं आहे. त्यासाठी बोललो मी तुम्हाला. मला सांगा की तुम्ही कुठे ठेवणार आहात गणपती? हे काय हे टेबल. तुम्ही या टेबलावर गणपती ठेवणार आहात? इथेच असतो. यू शुअर? टेबलावर? हो इथेच. मला सांगा घरात भोपळा आहे? नाही हो हे ऑफिसला गेले. नवऱ्याबद्दल नाही विचारत. बरं ठीक आहे. भाजी कुठली आहे मला सांगा? हे काय बघा कांदे बटाटे. भाजी विकताय का तुम्ही? आवाज काय असं कांदे असं काय लावताय तुम्ही आवाज? कांदे बटाटे कोथिंबीर आहे. जरा मूर्ती इथे असेल. हो हे इथे बघा. हे बघा जरा उठा. ही आता समजा आपण मूर्ती धरली. बरं ओके. ओ माय गॉड. ओके खतरनाक सुचलंय. काय बरं ओके वहिनी एक मिनिट सॉलिड सुचलंय. नाही ते My God. My God. Masterpiece. This is a masterpiece. Vegetable decoration वहिनी. This is amazing वहिनी. काहीतरी एक्सप्रेशन द्या. धनश्री सारखं वागू नका. सतत माझं काय चुकतं मी ते काय असं नका देऊ एक्सप्रेशन. क्लिअर करा रोल तुमचा. वहिनी एक्सिलंट आहे वहिनी. माय गॉड खतरनाक. हे काय डेकोरेशन आहे? मास्टरपीस आहे. मी तुम्हाला सांगितलं ना आता जस्ट सुचलं मला. स्पॉन्टेनिटी. अहो घरगुती म्हणजे इतकंही घरगुती नकोय मला. हे काय केलं तुम्ही? वहिनी तुम्हाला हे आवडलं नाही? ह्याच्यात काय आवडलं तर काय उचला ते. वहिनी एकदा क्रिएटिव्ह झालं की पुन्हा नाही सुचणार. अरे कसली डोंगराची क्रिएटिव्हिटी. यात काय क्रिएटिव्हिटी. उचला तुम्हाला चुटपुट लागून राहिला मग बघा नंतर. हे चांगलं होतं म्हणून. कसली चुटपुट. हे काय? एक मिनिट मी डिसमेंटल करू. अरे हा काय उपग्रह आहे का डिस्पेंडल करायला? काढते काढ काहीतरी आपलं. हरकत नाही. तुम्हाला हे आवडलेलं नाही. याचा उगले कलेची कदर नाही. एनिवे हा ठीक आहे. नाही हरकत नाही. आय गॉट इट वहिनी. काय हा ओके. काय सुचतंय काही? काय सुचतंय? काहीतरी चांगलं युनिक का वहिनी? आता तुम्ही फक्त बघा. बरं ओके. काय धरा. बरं छान करा. काय करताय? हा काय हो? डिस्टर्ब करू नका. काय
नायगारा बदबदा. नायगारा धबधबा. इथे मूर्ती, खाली नायगारा धबधबा. काय वाटेल, कॅनडात असतो नायगारा धबधबा. वहिनी हे बघा, हे बघा पाणी वाढलं. अरे लोकांनी विचारलं हा कुठल्या अँगलने नायगारा धबधबा आहे, तर मी काय सांगू. यातून गारा पडतात. नाय गारा धबधबा. सम्या, ही जी इथे बसलेली पिढी आहे ना, ही सगळी आदराने बघते रे तुझ्याकडे. ती पोर आहे ना भक्ती, ती दर गुरुपौर्णिमेला तुला वाकून नमस्कार करते रे. ती येऊन तोंडावर थुकेल तुझ्या. नको रे असे विनोद करूस, नको. नाहीतर काय होईल माहिती का, इथून एलिमिनेट होणारा तुझ्याकडे बघेल आणि म्हणेल अरे याला ठेवलंय मग मला का काढला. दर्जा सांभाळले. दर्जा. ओके ओके, I'll just come out of it. ओके. You have to. Yes. I got it. ओके. वहिनी, बोल. जबरदस्त आयडिया सुचलेली हा आहे. सांगा. खतरनाक आयडिया वहिनी. अरे मी केव्हापासून वाट बघते या आयडियाची, प्लीज सांगा. तुम्ही स्वतःच मखर झालात तर. मी कशी मखर होणार. PCO कशा झाला होतात. नाही तसं नाही. मखर तुम्ही व्हा वहिनी. तुम्हाला कळत कसं नाहीये, तुमचं कौतुक होईल. देवाच्या सान्निध्यात 10 दिवस तुमची देवावर किती भक्ती आहे हे लोकांना पटेल. परीक्षा घेतील. बापरे, ही बाई 10 दिवस देवाबरोबर आहे, देवाबरोबर छत्र म्हणून उभी आहे. ही काय ग्रेट आहे बाई. तुम्हाला कळतंय का. येस यू कॅन डू इट. येस. मी मखर होऊ शकते. वाय नॉट. हो म्हणजे मी त्या लतिका लुकतुकीची जिरवू शकते. Yes. म्हणजे मी मखर कशी काय होऊ शकते, पण मी होऊ शकते. वहिनी तुम्ही काहीही होऊ शकता. कोणीही तुम्हाला बनवू शकता वहिनी. स्वतःला कमी समजू नका. लय जास्तीच्या तुम्ही वहिनी. नाही तुम्हाला सांगतो तुम्ही होऊ शकता. 1 सेकंड वहिनी, इथे उभे राहा. इथे उभे राहा. मागे उभे राहा. बरं. इथे मूर्ती असेल. ओके. इथे. हा काय करू. नाही काय तुम्ही काय करायचं नाही. इथे टाका. तुम्ही फक्त उभं राहायचं. हे बघा इथे टाका. इकडे उभे राहा. वहिनी एक सांगू, डिट्टो कैलाश पर्वत. वहिनी शपथ सांगतोय, डिट्टो कैलास पर्वत. इथे मूर्ती असेल, मागे तुम्ही असाल. कैलास पर्वताच्या पायथ्याशी मूर्ती. खतरनाक. नाही मला नाही इतकी मज्जा नाही आली फार. डिसमेंटल करू मग. तुम्हाला टिपिकल हे मला कळलेलं आहे. आता तुम्हीच मला आयडिया सांगा. एक काम करा. बोला. तुम्ही जरा खाली वाका. असं. आणि हा हात आहे ना असं इथे ठेवा. बसा खाली. डिट्टो उंदीर. आमच्या गणपतीच्या पुढ्यात ना तुम्ही उंदीर म्हणून 10 दिवस इथे थांबा. मस्त मखर आहे. एक आहे. आणि मगाशी तुम्ही डोरबेल कशी वाजवली. करेक्ट आवाज आहे उंदराचा. आम्हाला उगाच वाटतं पक्षाचा आवाज आहे, तो उंदराचाच आवाज आहे. तुम्ही इथेच बसा. हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली मखर दुसरीकडे जायचं होतं. मखर खेळलं माझे. नाही कसं आहे, ते गणपती आल्यावर तर तुमच्या अंगावर बसले तर 10 दिवसांनी तुम्ही उठाल तरी, पण हा गणपती जर बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल. काय करायचं. नाही वहिनी नाही. वही घेतले, पेन पण घेतलाय. मीच आहे ना. हो मीच आहे. कौन है, कौन आया है घर पे, मोरा पिया घर आया. कौन है. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. या खुदा,
सकाळ सकाळ दरवाजा टीव्ही कोणी ठेवला? तसं नाही सर, सर तसं नाही सर, दरवाजा उघडे सर, दरवाजा उघडे सर. कोण है? नमस्कार 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 सर नमस्कार. मी आजच्या ठळक बातम्या या चॅनल मधून आलोय सर. उस्ताद दिलदरिया समंदर इथेच राहतात का? उस्ताद जी, आपसे मिलने के लिए कोई नवाबजादा आया है. कौन है उसे उसका नाम पूछो. उस्ताद जी वो नाम नहीं बता रहा है, उसे बोलो काम क्या है. सर सर कशालाही फालतूगिरीमध्ये वेळ काढताय. मला कळलं तुम्ही दिलदरिया समंदर आहेत. तुम्ही आज कशाला गेलात? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. क्या बात है सर? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. तू कामाचं बोलतोयस की मी आज जाऊ. सॉरी सर सॉरी सॉरी सर. बसा बसा सर, आपण सर कामाला सुरुवात करूया सर. मेरे घर में आप एकदम इत्मीनान. अरे ते टेकायचं होतं ते गेलं वाटतं. सर जाऊ दे सर. सावकाश बसा. हा सर. तो आपकी तारीफ. माझं नाव चौका. मग इथे काय लग्न लावायला आलं? तसं नाही सर, तसं नाही. चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. चिन्मय सौमित्र काशीकर. हा. चौका. अच्छा. अरे ते बसायचं होतं ते टेकायचं. सर तुम्हाला टेकायचंय का? हो. मी सांगू काय? खाली बसा. बसलो. टेका. टेकलो. गुड बॉय सर. अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. थँक्यू थँक्यू. तू वर काय करतोय? ये खाली. हा, सर सर. तो चिन्मय सौमित्र काशीकर ये आपका नाम है. हाँ सर हाँ सर. असू दे. नावात काय है? खरंय सर. नाम तो एक जरिया है एक दूसरे को पुकारने का. आपण मुलाखतीला सुरुवात करूया का? सर तुम्हाला असं वाटत नाही दर्जा घसरतोय? आपण वर बसलं पाहिजे. हा सर दर्जा घसरतोय, आपण वरतीच बसूया सर. सर आता मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला सर. म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होतं, पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर. पण गाणं माझ्या रक्तात आहे सर. गाणं तुझी. काय बोलला सर? गाणं तुझी आवड आहे की सवड? सर गाणं माझी आवडच आहे सर, पण मी ते सवडीनं गातो सर. तर तू मला एक गोष्ट सांग. हा सर, एक ससा असतो आणि कासव असतो आणि दोघांमध्ये ना इगो प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते शर्यत लावतात. आता ससा अप्पर क्लासमध्ये येतो आणि कासव मिडल क्लासमध्ये येतो. सशाला आता प्रूव्ह करायचंय, पण कासवाला पण प्रूव्ह करायचं की तो अप्पर क्लासमध्ये जाऊ शकतो, पण तो स्लो आहे ना. तो त्याला कसा हरवणार कासव? तो का सवतो या डोक्यात? काय बोलला सर? काय बोलला सर? अरे अरे कासव म्हणजे मला तुला म्हणायचं होतं, मला गोष्ट सांग म्हणजे तू माझी मुलाखत घ्यायला आलायस ना, मग त्या संदर्भातली गोष्ट सांग, मला गोष्टी विचार. सॉरी सॉरी सर, मी त्याला गोष्ट सांगायला लागलो ना की लगेच इन्व्हॉल्व होतो सर. सॉरी सर सॉरी सर. आपण आता जास्त फालतूगिरी न करता मुलाखतीला सुरुवात करूया सर. तुम्ही गाणं गायला कधी सुरुवात केली सर? मी बघ गाणं गायला, अरे मला वाटलं तेव्हा मी गायला लागलो. खरं आहे सर, वाटल्यावरच गाणं गाणार, फाटल्यावर हिंमतच होत नाही सर. सर एक मिनिट, आपण खाली बसूया, दर्जा घसरतो. दर्जा घसरला? परत दर्जा घसरला सर. सर मला तुम्हाला नेमकं काय विचारायचं होतं की साल सांगा मला, साल. वरखुरदार, गाण्याला साल नसते, मग गाण्याला चाल असते. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर सर एक गोष्ट सांगू काय? आपण वरती बसूया का? का? दर्जा, कॉन्फिडन्स आणि रिस्पॉन्स उंचावलाय सर. तर ते गाण्याला चाल नसते, तर गाण्याला चाल असते. सर अप्रतिम वाक्य आहे. तुमच्या तोंडात तर एवढं सजून दिसतं ना सर, मी जर हे वाक्य बोललो असतं तर हे थुकले असते माझ्यावर. पुढे बोलू? हा सर पुढचं बोल. ते काय गाणं आहे ना, गाणं हा, ते सर. असं आटून आलं पाहिजे.
म्हणजे गाणं कसं कानपणात थोडी पारंपरिक पण केलं सर. हे असं पारंपरिक पण करायला आपल्याला इथे आणलेलं नाहीये. लोकांना आपल्याकडून काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यामुळे फालतूगिरी नकोय. हे सर्व केल्यावर बोलताय सर. मला सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर, लक्ष देऊन ऐका. सर तुम्हाला विचारायचं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह गाणं गायलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तुडवलं नाही. काय बोललं सर? तुडवलं नाही. लोकांना माझ्या कार्यक्रमाचे पासेस घ्यायला तुडवलं नाही. क्या बात आहे सर. तुम्ही गाताच असं की कोणीही तुडवेल सर. काय बोलला? एकमेकांना तिकीट घेण्यासाठी. सर मग तुमच्याकडे सर एवढं टॅलेंट आहे गाण्याचं सर, तर तुम्ही ग्रॅमी एमी मध्ये कधी गाणार आहात सर? एमी पहिल्यांदाच ऐकतोय. काय बोलला सर? एमी ग्रॅमी यामध्ये गायचं मी ठरवलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे सर? त्यांनी ठरवायला नको. त्यांनी ठरवलं पाहिजे ना मला गायला द्यायचं की नाही. खरंय सर. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सर, आणि ज्याची त्याची उत्तरं जो तो शोधत असतो सर. आता मला ना तुम्हाला थोडंसं डायव्हर्ट करायचंय, ओके? आणि मी तुम्हाला वेगळ्या विषयावर नेणार आहे. मला असं कळलं तुम्ही सत्य घटनेवर आधारित शेअर करता सर. हो, बरोबर तर आहे. आता या क्षणाला ॲज अ फॅन मला तुमच्याकडनं शेअर ऐकायला आवडेल सर, सत्य घटनेवर. ठीक आहे, मी अगदी आत्ता घडलेल्या घटनेवरती एक शेअर सांगतो. चालेल सर. म्हणजे अगदी परवा घडलेल्या घटनेवरचा हा शेअर आहे. कुणाचीही पर्वा न करता सांगा सर. आपण शेअर झोपून ऐकूया का? का सर? दर्जा झोपलाय. झोपला गावात. सांगा सर. बड़े ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. क्या बात आहे सर, याच्यात भयांता आहे, हॉरर आहे, भीती आहे सर. बड़ी ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. मग काय ज्या काय दगडी मारल्यात ना, कुत्रे आता माझ्या नावाने भाव पण करत नाही. सर केवढे टॅलेंटेड आहात सर तुम्ही. म्हणजे तुम्ही गाणं गाता सर, तुम्ही शेअर करता, तुम्ही दगडफेक जाळपोळ करता सर. मग सर एवढं सगळं टॅलेंट आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय का? मी वेगळं ऑलरेडी केलेलं आहे. काय केलं सर? अरे मी 24 तास सलग गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. काय बोलताय सर? ओ माय गॉड, तुम्ही 24 तास सलग गायलात सर? 24 तास सलग गायलात? लागले असतील. काय बोलला? बॅनर लागले असतील तुमचे. लागले. हा ते पण लागले, पण ते कमी लागले. पण त्याचं काय की ते बॅनर कमी लागल्यामुळे हा रेकॉर्ड लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. असं कसं झालं सर? मला जरा सांगा सर. कारण तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला. कसं काय सर? मला सांगा, मला लिहायचंय. त्याचं काय झालं, मी 24 तास गायलो, पण त्यांनी माझं गाणं 24 तास ऐकल्यामुळे त्यांच्या नावावर रेकॉर्ड जमा झाला. सर हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर. हे सर वाईट आहे, हे सर खरंच खूप वाईट आहे सर. म्हणजे थोडक्यात सांगायचं, एका शब्दात सांगायचं झालं तर ही वसाडेगिरी आहे सर, ही वसाडेगिरी आहे. त्या वसाड्याने तुमच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे होतं सर. त्यांनी असं नाही केलं पाहिजे होतं. तुम्हाला यातना झाली असतील ना? यातना तुमची काही चूक नाहीये, तरी पण हृदय थोडंसं तुटतच ना. कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. क्या बात है सर, दर्द है सर. कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. तिच्या लपड्यात माझ्या मोबाईलचं 15,000 बिल. सर तुम्हाला आता कुठं बसायचं ते कळलं असेलच. गुड सर. सर आता आपलं एवढं बॉन्डिंग झालेलंच आहे सर. सर आपल्यामध्ये एक नाजूक संबंध निर्माण झालेत सर. तर अशा या नाजूक क्षणाला मला तुम्हाला अतिशय पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतं सर. सर तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये सर. बरोबर आहे. तुमचं कुणावर क्रश होतं का? खरं तर मला ही गोष्ट तुला सांगायला काहीच वाटत नाही. लाज सोडलीत सर. अरे
आताच बोललास ना बॉन्डिंग झालं नाजूक संबंध म्हणून हा? सॉरी सर बोला सर. त्याचं काय आहे हा की मी माझ्या क्रश समोर आतापर्यंत कधी व्यक्तच झालो नाही. आय एम सो सॉरी सर, मला थोडंसं समजत नाही ते, जरा विस्तृत मध्ये सांगा. अरे मी तुला विस्तृतच सांगतोय की मी माझ्या क्रश समोर कधी व्यक्तच झालो नाही. सर म्हणजे तुम्ही आणि सर सई सर. सर आपण डायरेक्ट स्टेजच्या खाली जाऊन बसूया का सर? हा? हा? तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर व्हायला लागलाय सर. का रे का? का रे काय का सर? बघा, ती म्हणजे आग्र्याचा ताजमहल आणि तुम्ही म्हणजे उद्घाटन न होता वापरलेले सुलभ शौचालय वाटतंय सर. बच्चूच आहेस तू. हातात कॅडबरी असली ना आणि समोर क्रीमचं बिस्किट आलं ना तरी तुला ते खावत नाही. सई तामनकर वाटली काय? छे फालतूगिरी करताय का बरं? काय चाललं काहीतरी? सर तुम्ही कशाला असं करताय सर? मागच्या वेळी सईवर बोलणारे दोघे बाहेर गेलेत सर. तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर आपण स्वतःच एलिमिनेट होऊया का सर? अरे बरखुदा, ते मनात आलं म्हणून बोलून टाकलं. अहो पण त्यांच्या मनात आलं तर आपल्याला केवढं भारी पडेल ते. सर आता जास्त फालतूगिरी न करता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया, कारण तुम्ही जाम सुटलेत सर. हा तर आपण शेवट गोड करूया सर, शेवट गोड करूया. म्हणजे नेमकं काय करायचं? सर एखादं गाणंच गाऊन दाखवा सर, म्हणजे येऊ दे कानातनं रक्त सर. एक माझा नगमा मी गातो. चालेल सर चालेल. साखरपुड्याच्या नावानं फोडली सुपारी, साखरपुड्याच्या नावानं फोडली सुपारी, पोरगी हाय दारात शालूमती लाजली दुपारी, पोरगी हाय दारात शालूमती लाजली दुपारी, पोरगी ए शालू ए बरकुटार ए बाहेर जा, बरकुटार बाहेर 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 जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा. साठे काकू पाठवलाय, आवडलं तर परत आवडतं तुम्हाला तरी पण. आप्पा कोण आहे रे? झाला तुमचा सुगम संगीताचा कार्यक्रम पार पडला. अरे तू कधी आला? मी तुला बघितलंच नाही. माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये की तुम्ही माझे बाप आहात. माझा पण माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की तू माझा मुलगा आहेस. मी बसलोय तरी माझ्या एवढाच दिसतोय. काय आहे आप्पा. काय आहे? काय हवंय का तुला? हे घे. काय नको मला. हे बोलायची ही वेळ होती का? अरे बरोबर आहे, स्किट चालू असतानाच बोलता येतं, नंतर नाही बोलता येत. तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नव्हता ना? बघितलं ना यांना? या ज्या काही अशा रांगोळ्या वगैरे काढल्यात ना, त्या त्यांच्या त्यांनी काढल्यात. हा आम्ही काही शिकवलं नाहीये. ओ बोला ना, बोला आता बोला. आप्पा अरे उडतंय मग. नाही उडणार. सरळ सरळ केस उडतात, कुऱ्हाळ केसांना हवा जाते अशी. नाही आप्पा, हे काय उडतात थोडं. खाली मस्त मस्त काय 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 चाललंय तुमचं? उडवा हे उडवी. जसे तुम्हाला नादी लावतायत ना, तसेच इतरांना सुद्धा नादी लावतात. मी ह्यांना माझ्या पाळणाघरात अजिबात ठेवून घेऊ शकत नाही. तुम्ही आत्ताच्या
येता यांना घरी घेऊन जाओ. नाही नको नको मॅडम, प्लीज प्लीज असं करू नका हो तुम्ही मॅडम. अहो अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं वृद्धांसाठीचं पाळणाघर आहे मॅडम. नाही मॅडम, मी यांना दुपारच्या वेळेस घरात ठेवू शकत नाही. अहो सोसायटीमध्ये बॅन आहे ते. सोसायटीवाल्यांनी नोटीस पाठवली आहे मला, दुपारच्या वेळेस यांना घरात ठेवत जाऊ नका म्हणून. आणि तुम्ही पण जर आता यांना बाहेर काढलं मग दुपारी मी ठेवू कुठे यांना? अहो तो तुमचा प्रॉब्लेम आहे. हे बघा, लोक ना त्यांच्या वृद्ध आई वडिलांना आमच्यावरती विश्वास ठेवून इथे जातात, पण हे तुमचे बाबा ना त्यांना वाईट वाईट गोष्टी शिकवतात. आता ना वृद्ध बिघडलेत अशा कंप्लेंट्स येत आहेत माझ्याकडे. आप्पा काय काय आप्पा काय सांगतायत ह्या? वृद्ध बिघडलेत? अहो वृद्ध काय बिघडले? यासाठी मी तुम्हाला इकडे पाळणाघरात ठेवून गेलो होतो काय? नाही. तुमची जर परत कंप्लेंट आली ना आप्पा, तर मी तुम्हाला घरात ठेवे ना. हे वेळायच काय? मग घरी नको. ती घरी मोलकरीणी काय काय सांगत असते मला. एक मिनिट नाही म्हणजे आप्पा, काय? ती मोलकरीण तुम्हाला काही सांगत नाही, तुम्हीच आपले खोदून खोदून विचारत असता तिला. ती काय दिवसभर आपल्या घरात असते का? नाही नसते घरात, मग? पण ती नसते तेव्हा तो वॉचमन येतो आणि मला त्रास देत असतो. त्याचं काय? तो वॉचमन की तुम्ही? मी कशाला त्रास देणार? अहो तुम्हीच दर 5 मिनिटांनी त्याला इंटरकॉम वरती फोन करता आणि मराठीतले प्रश्न विचारता. आता मला सांगा मॅडम, मराठी शब्द कोड सोडवताना कोणी नेपाळी माणसाची मदत घेतं का? आता माझा दुसरा काय पर्याय नाहीये. इकडले सगळे लोक मूर्ख आहेत. कोऑपरेटिव्ह असं कोण नाही त्या वॉचमन सोडल्याशिवाय. कसं आहे माहिती का, तो माणूस आहे ना, तो परदेशी आहे, मोठा आहे, म्हणून मी त्याला रिस्पेक्ट देत होतो. तर नंतर मला कळलं त्याचं आडनाव थाप आहे. तो कशाला खरं सांगेल? बघितलं असंच आहे. आता मी काय करणार त्याला? माहिती हो मला, हे माहितीये, म्हणून मला यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये. मॅडम असं काय करताय? मला इथे ठेवून घ्या, मी पुन्हा असं वागणार नाही. काय इथे मजा येते. मज्जा येते. मागच्या वेळेला पण तुम्ही हेच म्हणालेलात जेव्हा मी 3 पत्ती खेळत असताना तुम्हाला पकडलेलं. काय आप्पा, तुम्ही इथं 3 पत्ती खेळता? मी कुठे पत्ते खेळतो? काय बोलताय या? खोटं बोलू नका. खोटं बोलू नका. हा चला चला, कुठे जायचं? सॉरी, त्या त्या जाधवांचा मुलगा माझ्याकडे कंप्लेंट करायला आलेला. त्याचं काय झालं ना, की त्यांचा जो छोटा नातू आहे ना, तो रिहर्सल करत होता घरी. तर त्यात त्याचं वाक्य होतं, क्या हुकुम है मेरे आका. तर जाधव म्हणाले बदाम. नंतर त्यांना जेवायला बोलवलं तर ते म्हणाले आधी भाजी शो करा. नंतर त्यांना कळलं की शेपूची भाजी आहे, मग म्हणाले मी पॅक. आता त्यांना विचारलं तुम्ही हे सगळं कुठून शिकलात, तर म्हणतात कसे, पाळणाघर के अड्डे पे. अड्डा? हा माझं पाळणाघर काय अड्डा आहे का काय? नाही तुम्हाला पण पत्ते वाटत. हे घ्या, ठेवूया आपण. 10 रुपये ब्लाइंड. हा पुढे काय 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 लावलंय तुम्ही? तुम्ही पण खेळत बसलात? अहो काय नाही, ती चांगली पानं आली होती. 3 एक आहेत मला. बरं झालं पॅक झाला ते. गप्प बसावं तुम्ही. हे असे वागतात ना, म्हणून माझ्या पाळणा घराचं रेप्युटेशन घसरत चाललंय. हो आप्पा काय बोलतायत ह्या? आप्पा, मी लहान असताना एकदा तुम्हाला पत्त्यांची जादू दाखवली, तर पत्ते खेळतो म्हणून बडवलं तुम्हाला. स्वतः खेळतात ते खेळतात आणि इतरांनाही बिघडवतात. नाही मी आहे ना, आता ह्याच्या पुढे त्या जाधवला काय सांगणार नाही. मला वाटलं नव्हतं तो इथे सगळं पचकोलत. एक मिनिट. काय? तुम्हाला इतरांसोबतही आता खेळता येणार आहे? कारण आता मी तुम्हाला पाळणा घरातच ठेवणार नाहीये ना. मिस्टर माने, तुमच्या वडिलांना घेऊन जा. अगं नको ग असं करू. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला हात जोडत होतो, माझ्या उंचीचा प्रॉब्लेम होतो. मॅडम प्लीज तुम्ही असं करू नका. हो आमची गैरसोय होईल. तुमची गैरसोय होतीये म्हणून मी इतर वृद्धांचे जीव धोक्यात नाही टाकू शकत. जीव धोक्यात म्हणजे? आप्पा तुम्ही काय इथे मारामारी करायला लागलात की काय या वयात? अरे मारामारी कुठे, मी नुसता खेळतो. काय खेळतात तेही विचारा ना यांना. आप्पा काय खेळता तुम्ही? सगळ्या म्हाताऱ्यांना एकत्र करून शोले खेळतात. हे काय बोलतात मॅडम? शोले ते कळलं मला, पण इथे कशाला शोले खेळता आप्पा तुम्ही? आणि फक्त खेळत नाहीत. ते सावंत आहेत ना, सावंत. हा चला जाऊया आपण. तुम्ही असं धरतो म्हणजे? आणि सारखं तिकडे ना म्हणतो, कधी इकडे जा ना.
ते सावंत आहेत ना त्यांना गब्बर करायला दिला होता पण त्यांना ना काही झाले बेअरिंगच जमत नव्हतं म्हणून शेवटी यांनी त्यांना तंबाखू खायला दिली. आपण अहो एवढंच नाही हा हे करत नाही त्या बिचाऱ्या जोशी आजी आहेत ना जोशी आजी त्यांचे गुडघे खूप दुखतात हो तरी ना यांनी त्यांना बसंती बनवलं त्या शेवटी चक्कर येऊन पडल्या हो खाली. काय सांगताय काय? हो आप्पा तुम्ही त्या जोशी आजींना बसंतीचा रोल दिला. अहो जरा लोकांचा विचार करा काय म्हणतील लोक. माझ्या आईला काय वाटेल आप्पा खाली आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता आप्पानी इकडनं घेऊन तू का ते हात जोडतोय हो तुम्हाला. मॅडम प्लीज असं करू नका हो. अहो तुम्हाला माहितीये का अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं युनिक पाळणाघर आहे. ते माहितीये मला की आमचं पाळणाघर युनिक येते पण तुमचे वडील युनिक नाहीयेत ना सिनिक आहेत ना. म्हणजे अहो घराण्यातच ना दोष असतो. तुमच्या ना वडिलांना सांगा की हे ना पाळणाघर आहे पाळणाघर मॅट्रिमोनीचं ऑफिस नाहीये. काय माहितीये काय यांनी केलं त्या दामले आजी आणि कदम आजोबांचं लग्न जुळवून दिलं यांनी. काय सांगताय काय? आप्पा आता तुम्ही काय मॅरेज ब्युरो सुरू केला का इथे? आणि काय हो त्या दामले आजींच्या कवळीच्या डब्यात कदमांचं लव्ह लेटर कोणी ठेवलं होतं? मी ठेवणार दुसरं कोण ठेवणार? आणि त्या कवळीत असं फूल कोणी खुपसून ठेवलेलं? बरोबर दामले आजींच्या डोक्यावर काही नाही खुपसणार कुठे फूल म्हणून कवळीत खुपसणार. माहिती हो मला माहितीये म्हणून मला ना ह्यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये. सतत काय ना काहीतरी उद्योग करत असतात हो हे आणि ह्यांची अख्खी टोळी ना अशी जमा करतात आणि ना घरभर आपले बोलत सुटतात आपली टोळी जिंदाबाद जिंदाबाद. आईला बरोबर बोलली परत आपली टोळी जिंदाबाद जिंदाबाद. काय काय वेगवेगळे गेम खेळत असतात लपाछुपी काय पकडा पकडी काय खो खो काय डॉक्टर काय. डॉक्टर खेळता तुम्ही? बंड्या गैरसमज करून घेऊ नको रे. म्हणजे या वयात डॉक्टर खेळताना फक्त बीपीच तपासता येतं रे बाकी काही करता येत नाही. तसलं काही मनात आणू नको. आणि आम्ही हे खेळतो म्हणजे कशाला दुसऱ्या कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही रे स्वतःचा विरंगुळा व्हावा म्हणून खेळतो. आयुष्यामध्ये काही गोष्टी करता आला नाही तर आता या उतार वयात विरंगुळा म्हणून त्या करून बघाव्या म्हणून करतो बाकी काय नाही. तो मात्र त्याला शोले बघायचा होता त्याला तो बघता आला नाही म्हणून त्याच्यासाठी शोले खेळलो. त्या कदमला काही पाहिजे होती पण ती नाही मिळाली म्हणून त्याच्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून प्रयत्न केला बाकी काय नाही. म्हणजे अरे तुला माहितीये का म्हातारी माणसं या वयामध्ये पाळणाघरात किंवा वृद्धाश्रमात का जातात तर त्यांना समवयस्क माणसं मिळावी गप्पा मारायला त्यांच्याबरोबर खेळायला बोलायला म्हणून ती जातात. आता मला या पाळणाघरात तशी माणसं मिळाली म्हणून मी इथे रमलोय रे बाकी काही नाही. हे बघा सॉरी पण आम्हाला तुम्हाला इथे नाही ठेवता येणार मिस्टर. मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि आमचे आप्पा म्हणतायत ना ते पण योग्यच आहे. म्हणजे आप्पा चला. नाही मी वृद्धाश्रमात नाही येणार. नाही आप्पा वृद्धाश्रमात जायचंच नाहीये. आपण आजोबांच्या पाळणाघरातच जायचंय. आपण आपलं पाळणाघर सुरू करूया आपल्या घरात. अरे काय सांगतोस काय? बरोबर बोललास तू. अहो तुम्ही एकटेच नाही तुमच्या सगळ्या गँगला सांगा ते आपल्या घरात येतील की नाही ते विचारा त्यांना. अरे विचारायचं कशाला मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय आणि सगळे तयार झालेत. त्यांना मी म्हटलं ही बाई जर व्यवस्थित वागली नाही तर आपण इकडनं निघायचं आणि आमच्या भंड्याच्या घरात जायचं. मोठा हॉल आहे तिथे आपण जाऊ आणि त्यांना सांगितलं काही झालं तरी या वर्षीची दही हंडी बंड्याच्या हॉलमध्ये 5 थराची हंडी लावायची. आपल्या हॉलमध्ये 5 थरांची हंडी? घाबरतो कशाला? 5व्या थरावर तुलाच चढवणार बाल गोविंदा म्हणून.